त्याच वेळेत माझं लग्न ठरलं होतं, पण वॉरमुळे मला सुट्टी मिळाली नव्हती. तर मी रिक्वेस्ट केली त्यांना की सर मला तुम्ही फक्त लग्न करायला जाऊ द्या. मग त्यांनी मला म्हणे मी तुला सुट्टी देतो, पण तू सुट्टी लांबवायची नाही. मला आय प्रॉमिस यू सर, आय विल वन्स आय प्रॉमिस आय हॅव टू बिहेव अकॉर्डिंग. आपल्या आयुष्यातले 15 वर्ष त्यांनी देशासाठी दिले आणि ते ज्या कालावधीत एअरफोर्स मध्ये होते त्याच कालावधीत भारताचे 2 युद्ध पाकिस्तान बरोबर झाले. एक 1965 आणि दुसरं 1971. आणि दोन्हीही युद्धात माझे बाबा फ्रंटवर होते. जेव्हा त्यांना कळलं की हे विमान माझ्या गावावरनं म्हणजे अहमदाबादवरनं जाणार आहे, तेव्हा त्यांनी पायलटला रिक्वेस्ट केली की जेव्हा विमान अहमदाबाद वरून जाईन तेव्हा थोडंसं खाली घे, मला माझं गाव बघायचंय. तर ते पायलटने त्यांना थोडंसं निगेटिव्ह हे केलं की असं नाही होत आहे ना. परंतु म्हणजे इंदिरा गांधींनी ते त्यावेळेस ऐकलं आणि त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही. परंतु जेव्हा विमान अहमदाबादवरून जायला लागलं तेव्हा त्यांनी पायलटला ऑर्डर केली की विमान खालून घ्या थोडंसं, आणि पप्पांना हात मारले की गवांडे बघा तुम्ही तुमचं गाव अहमदाबाद. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र महेंद्र दोंदे, सक्षम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. मी आज नवीन व्यक्तिमत्व जे की इंडियन एअरफोर्समध्ये होते, आता ते रिटायरमेंट झालेले आहे व त्यांचा जो अनुभव आहे तो नवीन पिढीसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. आमचा चॅनलचा उद्देश असा आहे की जे जे राष्ट्रभक्त आहेत ते सर्वांना आपण सामाजिक कार्य करतो असंच आपण म्हणू, त्यामधलं हे एक व्यक्तिमत्व. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण बाबा त्यांचा जॉईनिंगचा पण अनुभव, सर्व्हिस मधलाही अनुभव व त्यावेळेस जे साधन सामुग्री होते ते अतिशय अपुरे होते असं मी म्हणेन. त्यातही त्यांनी त्यांची सर्व्हिस पूर्ण केलेली आहे. व हे जे सोल्जर जे असतात नेव्ही, एअरफोर्स आणि भूदल, तर हे जेव्हा ड्युटीला जातात तेव्हा यांची फॅमिली घरी असते व त्या फॅमिलीला फार त्रास सहन करावा लागतो. तर ते बाबा सर्व त्यांच्या शब्दात सांगणार आहेत. तर सर्वांना मी अशी विनंती करील, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त लाईक करायचा आहे, शेअर करायचा. तर मित्रांनो, आता मुख्य जे आहेत ज्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत त्या एअरफोर्सचे जे ऑफिसर आहे ते त्यांची माहिती सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे आहे. अंकलजी, तुम्ही तुमची माहिती सांगायची आहे. हो, माझं नाव वसंत छगनराव गवांडे आहे. मी 10 मार्च 1962 मध्ये इंडियन एअरफोर्स जॉईन केलं आणि त्यावेळेस चायना ऑपरेशन असल्यामुळे आमची ट्रेनिंग शॉर्ट झाली आणि आम्हाला पोस्टिंग दिली. तर पहिली पोस्टिंग माझी हाकीमपेठला होती, सिकंदराबादला. त्यावेळेस ते नंबर 1 जेट ट्रेनिंग विंग 1 JTW एअरफोर्स होता हाकीमपेठ. आणि त्यावेळेस आमच्या वेम्पायर्स होते विमान. तुमची सर्व्हिस किती वर्ष झाली? माझी सर्व्हिस 15 वर्ष. ओके. कुठे कुठे सर्व्हिस केली? मी हाकीमपेठ हैदराबाद, अच्छा बरेली, गोरखपूर अच्छा. आणि ट्रेनिंग स्पेशल मिसाईल्सची गेली 7 DTS बरोबर. तिथे आमचे विंग कमांडर पवार होते, कमांडिंग ऑफिसर. ओके. त्याच वेळेत माझं लग्न ठरलं होतं, पण वॉरमुळे मला सुट्टी मिळाली नव्हती. तर मी रिक्वेस्ट केली त्यांना की सर मला तुम्ही फक्त लग्न करायला जाऊ द्या आणि लग्न करून मी येऊन जाईल परत जॉईन करेल आणि तुम्ही सांगाल ते करेल. बरोबर. मग त्यांनी मला म्हणे मी तुला सुट्टी देतो, पण तू सुट्टी लांबवायची नाही. मला आय प्रॉमिस यू सर, आय विल वन्स आय प्रॉमिस आय हॅव टू बिहेव अकॉर्डिंग. ते म्हणे ओके, यू गो अँड मॅरी, कम बॅक. मग मी गेलो. माझं लग्न अगदी शॉर्ट याच्यात. मी माझ्या सासऱ्यांना वगैरे सांगितलं होतं मी लग्नापुरतं देतोय, म्हणजे तशी व्यवस्था करून ठेवा, जास्त काही करू नका. पटकन लग्न आवरलं की मला परत जॉईन इतक्या दिवसात करायची. तसं मला मी आमच्या ऑफिसरला सांगितलं आणि म्हणून त्यांनी मला सुट्टी दिली. मग मी सुट्टीवर आलो, लग्न केलं आणि परत रिजॉईन केलं. आणि मग तिकडनं
मी नेटवर ते पोस्टिंग झाली बरेलीला, आणि ते स्क्वॉड्रन मुवमेंट झाली तिकडनं गोरखपूरला. तर मग गोरखपूरला गेलो. त्यावेळेस आम्ही पूर्ण आमची टीम, आमची एअरफोर्सची कम्प्लीट, आमचं विंग म्हणजे 7 विंग एअरफोर्स, आम्ही स्पेशल ट्रेनमध्ये ट्रान्सफर झाल्यावर पूर्ण ऑफिसर्स वाईफ, जवान वाईफ वगैरे सगळे कंबाईन होऊन तिकडे पोहोच. मग तिकडनं मला शॉर्ट टाइम मध्ये त्यांनी ट्रान्सफर केलं आणि मी गोरखपूरला गेलो. गोरखपूरला सुद्धा म्हणजे नेट एरोप्लेन होते, त्याची पण ट्रेनिंग केलेली होती. नेटवर काम केलं. नेट अगदी छोटस विमान होतं, पण फार खतरनाक होतं. फायटिंग मध्ये वगैरे हे ते शॉर्ट टर्निंग, बाउन्सिंग हे ते सगळं करायचे, जे एरोबॅटिक्स करायचे, डायव्हिंग मारायचे वगैरे. कारण की बॉम्बिंग करण्याच्या वेळेस लो यायला लागायचं आणि मग हे करावं लागायचं, बॉम्ब मारावं. आणि अकॉर्डिंग टू जी टार्गेट दिलेलं आपल्याला ते अचीव करायचं असतं. तर बॉम्ब असलं की त्याला हाईट त्याला पूर्ण द्यावा लागायची, कारण की आमचे प्लेन पण असायचे ना, त्याला इफेक्टिव्ह व्हायला. अशा रीतीने बॉम्बिंग करायचं. आणि आमचे प्लेन मध्ये पायलट म्हणजे एक्सपर्ट पायलट, दी एक्सपर्ट आय कॅन से, व्हेरी मच वेल ट्रेन्ड, आणि अंडर वेल कमांड वी वर्क, वेस्टर्न कमांड इंडियन एअरफोर्स. इट वॉज ब्रिलियंट कमांड. That time I was hardly 20 years, 22 years. No, 23, 24 years. 24 ला जॉईन केलं. 10th March 1962. बिकॉज ऑफ शॉर्ट ट्रेनिंग आम्हाला लवकर ट्रान्सफर केलं. हो हो हो. ओके. मग आम्ही फायटर प्लेनवरच काम केलं. आणि बाबा, तुमचा युद्धाचा जो अनुभव आहे, तुम्ही ऑन जॉब असताना, ऑन ड्युटी असताना युद्ध कोणतं झालं? युद्ध ते 2दा झालं. And we fought very brilliantly. And we soldier, we never forget and never afraid of anything. Even they come in front, we go in front. We have trained in such a way. आणि ते जोश असा होता आमचा की त्यांना लोवायचं. त्यावेळेस आम्ही शिकलो काहीतरी की कसं काय आहे आणि एअरफोर्स काय आणि त्याची लाईफ काय. आमचे विंग कमांडर जावडेकर साहेब होते, ते सुद्धा फार एप्रिशिएबल होते. आणि CTO, चीफ टेक्निकल ऑफिसर, बडोद्याचे होते, आंबेगावकर. ओके. विंग कमांडर आंबेगावकर. आम्हाला म्हणजे जेवायला सुद्धा असं तसं काही वेळ सापडायचा नाही. लगेच आम्हाला अटेंड झालं, लगेच प्लेन अटेंड केलं. आम्हाला जर काय काम करायचं ते सांगायचे. ओके. लगेच आम्ही जायचो. आमचे ते प्लेन टेंट याच्यामध्ये मोकळे केलेले असतात. हो हो. त्या पेन म्हणतात. ओके. पेन मध्ये जायचो. लगेच आम्ही सांगायचो त्याप्रमाणे त्या बॉम्ब अटॅच करायचो. ओके. बॉम्बला लोड करून टेस्ट करायचो. टेस्टिंग म्हणजे आम्हाला फक्त आमच्याजवळ इन्स्ट्रुमेंट असायचे त्याच्याने करायचो. ओके. आणि मग आम्ही पायलटला म्हणायचो की सर एव्हरीथिंग इज ऑल राईट, कनेक्शन इज ओके. मग रॉकेटचं फायटिंग असली तर रॉकेट लावायचो, त्याला रॉकेट प्रॉड म्हणायचो. त्या एका रॉकेट प्रॉड मध्ये 64 रॉकेट असायचे. तशा 2 प्रॉड असायचे, स्टार्टला आणि स्टार्ट बोर्डला. असे 2 विंग असतात, त्याचे अटॅच करायचो. आयदर सुरवी रेखी असली ती बॉम्बिंगची असते किंवा फायरिंग रॉकेटिंगचं असतं. त्याप्रमाणे आम्ही तयार करतो. आणि मध्ये ड्रॉप टँक्स वगैरे लावाय. ड्रॉप टँक्सनी काय असं तर म्हणजे 45 मिनिटाचं फ्लाईंग असतं फायटरचं, पण ड्रॉप टँक लावलं की 1.5 तासाचा. तर आम्हाला ज्याप्रमाणे जावं लागायचं आतमधून, परत येऊस्तोवर फ्यूल हे करायला. इव्हन आम्ही फील करायचो. इन एअर असं करायचो. एअरमन आमचे हे जायचे प्लेन स्पेशल. त्याच्याने आम्ही
हे करायचं एअरमध्ये. एअरमध्ये. आम्ही त्याप्रमाणे ट्रेन होतो. आम्हाला वेळ ट्रेन गेलो आणि आम्हाला शौर्य होत. आणि पाकिस्तान तर बरोबर म्हणजे खतमच करायचं. अगदी दुश्मनावर होती. तर मित्रांनो, बाबांच्या कन्या ज्या स्वतः सलग 103 तास न थांबता योगा केलेल्या विश्वप्रेमी प्रज्ञा पाटील मॅडम ह्याही जॉईन झालेल्या आहे. तेही त्यांचा अनुभव सांगणार आहे. एक फॅमिली मेंबर म्हणून बाबा जेव्हा ड्युटीला असायचे त्यांचा जो अनुभव मॅडमला त्यांनी मुलगी म्हणून सांगितलेला आहे, व त्यांचाही अनुभव की जेव्हा वडील ड्युटीवरती असता ॲज अ सोल्जर म्हणून तेव्हा काय काय अनुभव येतो तो त्या स्वतः सांगतील. मॅडम मनोगत व्यक्त करा. नमस्कार. सर्वप्रथम मी सक्षम आधार फाउंडेशन चे मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छिते की त्यांनी माझे बाबा ज्यांनी आपले आयुष्यातले 15 वर्ष देशासाठी दिलेले आहेत आणि त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या मनातल्या जो काही भाव आहे देशाबद्दलचा जे काही देशभक्ती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करून आपल्या सगळ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप सर्वप्रथम धन्यवाद सर. आकाश जिंकणारा सैनिक मी, आजही हृदयात तिरंगा धडधडतोय, असे माझे बाबा माझ्यासाठी सगळ्यात प्रथम माननीय असणारे आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज त्यांच्यासाठी सॅल्यूट देऊन मी त्यांना काही विचारू इच्छिते की आपल्या आयुष्यातले 15 वर्ष त्यांनी देशासाठी दिले आणि ते ज्या कालावधीत एअरफोर्स मध्ये होते त्याच कालावधीत भारताचे 2 युद्ध पाकिस्तान बरोबर झाले. एक 1965 आणि दुसरं 1971 आणि दोन्हीही युद्धात माझे बाबा फ्रंटवर होते आणि मी त्यांना या ठिकाणी त्यांच्या मार्फत सगळ्यांना सांगू इच्छिते की कशा पद्धतीने त्यांनी ते युद्धाला ते सामोरं गेलं आणि खरोखरच युद्ध गरजेचं आहे का हाही प्रश्न माझ्या पुढे तर नेहमीच होता आहे आणि राहणार आहे. त्यांच्या मार्फत आपण जाणून घेऊया की त्यांनी जेव्हा ते युद्धावर होते तेव्हा त्यांच्या मनातला भाव काय होता. तर पप्पा मी या ठिकाणी म्हणजे पप्पांच्या डोळ्यात अश्रू आले हे वाक्य त्यांना की खरंच युद्ध गरजेचं आहे का, कारण त्यांनी स्वतः त्या ठिकाणी ते लढलेले आहेत आणि कुटुंबासाठी काय हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, कशा पद्धतीने कुटुंबापासून लांब राहावं लागतं या सैनिकांना, त्या वेदना तो काही भाव आहे तो आपण आज त्यांच्याच तोंडाने ऐकून घेऊया. पप्पा 1965 मधलं युद्ध तुम्ही लढला आहात, 1971 मधलं पण युद्ध तुम्ही पाकिस्तान बरोबर लढला आहात. कसं काय तुम्हाला त्यावेळेस वाटत होतं? युद्ध हे पर्याय आहे का, किंवा तुमच्या मनातला त्यावेळेचा भाव तुम्ही सगळ्या आपल्या भारतीयवासियांना सांगावा असं मी तुम्हाला अपील करते. 65 वॉर मध्ये मी आदमपूरला होतो आणि संध्याकाळची वेळ होती, वातावरण युद्धाचं होतं पण ऍक्च्युली ऑपरेशन केलं नाही चालू. अशा वेळेस बाहेर राशन घ्यायला गेलो आणि तिकडनं राशन वगैरे घेतलं. तितक्यात काय झालं की घरी मेसेज आला की टेल मिस्टर गवांडे टू गेट रेडी and be in dress. Anytime we call. मम्मी आलो तर मला माहित नाही की एकदम असं झालंय. तर मी मोटरसायकल येत होतो, लाईट ऑन होते, तर तिकडनं आवाज आला, कम ऑन स्विच ऑफ द लाईट. वॉर स्टार्टेड. मी बलगच बंद केलं, चालत घेऊन गेलो. मला म्हणे गो टू यू नो गेट युअर सेल्फ रेडी. Anytime you will be called for war. You have to ready. मग मी घरी गेलो, ड्रेस मध्ये मी रेडी झालो. त्यावेळेस आमची मुलगी आमच्या बरोबर होती, छोटीशी होती. तर मग मी ड्रेस घालून तयार झालो आणि त्यांनी सगळी माहिती दिली होती. आमच्या घराजवळ ट्रंच होतं एअर टाईमचा. ज्यावेळेस असं बॉम्बिंग वगैरे झालं तर आम्हाला त्या ट्रंचमध्ये जावं लागायचं. ट्रंच अशी खोल असायची, खोल असं आत जाऊन सगळं काम करावं लागेल. मग मी आलो, हिला म्हणलं हो म्हणे तुम्ही ड्रेस मध्ये तयार आहे. मग मी ड्रेस घालून तयार झालो. इतक्यात मला बोलायला लागलं कम ऑन गेट रेडी. मी लगेच गेलो आणि हे लोक आमची प्रज्ञा क्वार्टर मध्ये जाईल. त्यावेळेस मला क्वार्टर मिळालं होतं.
ते SSQच्या समोर, SSQ म्हणजे स्टेशन शिप क्वार्टर्स, त्याच्या समोरच आमचं क्वार्टर. आमच्या बरोबर ते लिव्हिंग इन गेस्ट हाऊस वगैरे राहायचे. एका बाजूला आम्ही राहायचो विथ फॅमिलीज, आणि विदाऊट फॅमिली त्यांच्याकरता बिलेट असायच्या. त्या बिलेटमध्ये ते लोक राहायचे. मग सगळे इन ड्रेस, बिकॉज हिअर नाउ वॉर इज स्टार्ट. आय मायसेल्फ गॉट रेडी अँड गॉन फॉर वॉर. मग त्या लोकांनी सूचना दिल्या की युअर ड्युटी इज ऑन पेन, सो यू हो पेन नंबर 27 अँड अकॉर्डिंगली प्रिपेअर द प्लेन. ते सुखोई 7 होता. सुखोई 7 S-22 त्यावेळेस. आजकाल ते S-34 आहे. ते आम्ही जेव्हा घेतलंय, त्या लोकांनी दिलं रशियननी, तेव्हा Su-7 घेतला. Su-7 म्हणजे लोएस्ट वर्जन ऑफ द प्लेन. हायएस्ट इज मॉडिफाय करून करून तसं सगळं काय जरूर लागते त्याप्रमाणे प्लेनला आम्ही मॉडिफाय करतो. टेक्निकल पीपल, आवर टेक्निकल ऑफिसर विल कम अँड ही विल ऑल्सो असिस्ट अस, आणि अकॉर्डिंग अंडर हिज ऑब्झर्वेशन वी डू इट. आम्ही सगळं तयार करायचं. प्लेन मध्ये गेलो, एअरक्राफ्ट तयार केलं मी, बॉम्बिंग करता प्लेन मध्ये आम्ही 1500 पाऊंडचे बॉम्ब घेतले. पोर्ट आणि स्टारबोर्डला लावलं, आणि विंगला प्रोड लावले, रॉकेट प्रोड. विमानाचा असा शेप असतो ना, एक स्टारबोर्ड साईड असते आणि एक पोर्ट साईड असते. पोर्टला 2 प्रोड लावले, त्या रॉकेट लोड केले. 64 रॉकेट्स इन 1 प्रोड. आणि विंगला सुद्धा ड्रॉप टेन्स लावले, कारण मॅक्सिमम डीप जाऊन बॉम्बिंग करून यायचो. आम्ही सगळं तयार केलं, आणि मी ऑन ड्युटी. आता ऑन ड्युटी असल्यावर तर कुठे काय जायचं नसतं, ते बरोबर राहायचं असतं. कारण की केव्हा प्लेन येतं, केव्हा प्लेन रिसिव्ह करायचं, काय प्रिपेरेशन करायचं असतं, ते सगळं आम्हाला सांगितलेलं. ब्रिफिंग देतात ते, गेट डोंट गो एनीवेअर, दिस थिंग दॅट. नाईट टाईमला पेन गार्ड करायचं, आणखी पेन बॉर्डरवर जायचं ना. हा, मधमपूर बॉर्डरवर जलंधर साईड. जलंधर फार मोठं कॅम्प आहे, कॅन्टोन्मेंट. बाबा जी गोष्ट सांगतायत ती 1971च्या वॉर बद्दल सांगतायत. 65. जेव्हा की मी 2 ते 2.5 वर्षाची होते, आणि मला सुद्धा हे जे काही बाबा सांगतायत ना, ते थोडं थोडं आठवतंय की ते खंदक मध्ये आम्ही उडी मारायचो, आणि त्याच्यावरून मग सगळं पत्रा वगैरे टाकलेला असायचा, पालापाचोळा टाकलेला असायचा, जेणेकरून की वरून जे काही दुश्मनांचे फ्लाईट्स वगैरे जातील त्यांना वस्ती दिसायला नको. डार्क, पूर्ण लाईट ऑफ केलेले असायचे, डार्क केलेलं असायचं. हे सगळं ते बाबा सांगता आहेत. मला थोडं थोडं आठवतंय, आणि म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय आज की मी अशा एका महान व्यक्तीच्या उदरी जन्म घेतला, आणि त्यांनी जशा पद्धतीने देशाला वाहून घेतलं आपलं आयुष्य, आणि तेच संस्कार कदाचित आमच्यावर केलंय. आणि योग मध्ये जे काही मी रेकॉर्ड केलं, बहुतेक ते बाळकडू त्यांच्याकडनं आलं, आणि म्हणून देशासाठी काही करावं असं नेहमी वाटत होतं, आणि योगच्या मार्फत ते आता आपण करू शकतो. आणि म्हणून योग या विषयावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून आज त्या मार्गाने पप्पांनी फ्रंटवर जाऊन देशभक्ती केली. मी आज मुलांमध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन योगाच्या मार्फत देशभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. आकाशातून शत्रूला झेलले, आणि आजही शब्दांच्या मार्फत देशासाठी शब्दांना झेलले असे. कारण हे सांगण्याचा उद्देश की बाबा आज 82 इयर्स ओल्ड आहे, 82 वर्ष वय वर्ष 82 आहे त्यांचं, आणि फायटर फ्लाईट शी रिलेटेड त्यांनी काम केल्यामुळे त्या आवाजामुळे त्यांचे कान थोडेसे त्यांना कमी ऐकू येतं. तर त्यामुळे हे प्रेक्षकांनी थोडं समजून घ्यावं, आणि तरीही ते त्यांच्या ज्या भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तेवढं सहकार्य मात्र प्रेक्षकांनी करावं. तर मित्रांनो, आता सहभागी झालेले आहेत बाबांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती आजी. तुम्हालाही खूप खूप सॅल्यूट आहे. तुम्ही तुमचा अनुभव सांगायचा आहे, कारण बाबा तिथे सीमेवरती
आणि तुम्ही ते कुटुंबामध्ये संघर्ष, बाबाचा संघर्ष सीमेवरती, तर थोडा तुम्ही अनुभव सांगायचा. म्हणजे माझा अनुभव असं सांगायचंय, हो. मी लग्न झालं तेव्हा मी फक्त 11वी पास होते. ओके. त्याच्यानंतर मी कॉलेज शिक्षण पूर्ण केलं, BA. त्याच्यानंतर मी लहान असताना BEd केलं. म्हणजे मी 5 वर्ष यांच्याबरोबर नव्हती. एका 72 सालापासून त्यांच्यासोबत गेली. ओके. तर 76 पर्यंत होता. ओके. तर तेवढ्या काळात आम्ही हैदराबाद, तर आजी बाबा जेव्हा ड्युटीला असायचे, बरोबर ना, ते अनेक महिने घरी येत नसायचे, तेव्हाचा जो संघर्ष आहे कुटुंबासाठी, तो थोडा आमच्या प्रेक्षकांना सांगायचा आहे. ते गेला ड्युटीवर गेला. टेम्पररी ड्युटी असायची, कधी महिन्याची 2 महिन्याची. तेव्हा मी ही माझी मुलगी प्रज्ञा हो. लहान होती आणि तिच्यापेक्षा एक आणखी मोठी मुलगी आहे, ती होती लहान. म्हणजे दोघींना मला सांभाळायला लागायचं अच्छा. हा नसताना. अच्छा. आणि हे जेव्हा नव्हते तेव्हा 3ऱ्या मुलीच्या वेळेस मी एकटीच होते घरी, कोणी सोबत नाही माझी. असं डिलिव्हरीच्या वेळेस. डिलिव्हरीच्या वेळेस. आणि माझ्या वेळेस पण काहीतरी 11 दिवसाच म्हणजे हिच्या वेळेस ऍक्सिडेंट झाला होता आमचा. अच्छा. तर म्हणजे लवकर 3 महिने म्हणजे 1 महिना आधीच झाला. हो. मग ऍक्सिडेंट झाला तर बाबा होते की जवळ? आम्ही 2 जण होतो बाईकवर. हो, बाईकवरती. अच्छा. तेव्हा पण हिच्या वेळेस पण मी एकटीच होते, कोणीच नाही माझ्यासोबत. 3ऱ्या मुलीच्या वेळेस पण मी एकटीच. बरं. आता आजी, एक माझ्या मनातला प्रश्न विचारतो की प्रेक्षकांना, जे आपण ड्युटी करतो, जॉब करतो, बिझनेस करतो, घरी संध्याकाळी येतो, आपल्या मुलांमध्ये येतो, पण हे जे डिफेन्स आहे, जे संरक्षण खातं आहे, तिथे अनेक महिने घरातले जे पुरुष असतात ते सीमेवरती असतात व महिला घरी असतात. त्यावेळी छोटे मोठे प्रॉब्लेम आलेले असते, तरी त्या महिला सगळं सक्षमपणे ते सर्व हँडल करतात. तर तुम्ही आजी, ह्या ज्या नवीन मुली आहेत, ज्यांचे पती बिझनेस करता, नोकरी करता, घर सांभाळता, रोज घरी येतात, त्यांना सर्व लक्ष देतात, तरी त्यांचे काहीतरी मनातली एक उणीव असते, तर तो तुम्ही संदेश द्यायचा आहे का? आता त्याची खूप गरज आहे संदेश देण्याची. खरं तर म्हणजे आजकाल स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य मिळाले, त्याच्यामुळे त्या असं वागतात. पूर्वीच्या काळात आम्हाला जरा बंधन होतं, त्याच्यामुळे आमच्या वागण्यात त्याचा फरक होता. बरोबर. तर मुलींनी आता सगळं सांभाळून घ्यायला पाहिजे, त्यांना एवढं स्वातंत्र्य मिळालंय, तर माझं असं म्हणणं आहे. बरोबर. आणि आजी, तुमच्या सासू सासऱ्यांबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे सासरे तर माझे किती 65 साली वारले. म्हणजे ओके. आमच्या लग्नानंतर थोडे दिवस सासूबाई होत्या. अच्छा. सासूबाई पण खूप चांगल्या होत्या आमच्या. आणि आजी, जेव्हा युद्ध सुरू झालं तिथे आणि तुम्ही घरी असाल, त्यावेळेस आपापला पती युद्ध लढत आहेत व काय होईल अशी मनाची धाकधूक आहे, मुलं बाळ आहेत, कुटुंब आहे, तर तो तुमचा संघर्ष, तुमचा विचार मला व्यक्त करायचा. आईने ना तो एक अनुभव ऍक्च्युअली सांगितला पाहिजे हा. की जेव्हा वॉर्न झालं ना हो. युद्धाचं, हा. तेव्हा आई स्वयंपाक करत होती हा, मी ते आणि सांगायला होते. खिचडीचा कुकर चढवलेला होता हो. आणि तो तसाच घेऊन आम्हाला पळायला लागला. आम्हाला घेऊन पप्पा तर निघून गेले लागलीच वॉर्न झाल्यानंतर. पण मग आई म्हणजे आईने, मला तर ते काही आठवत नाही, पण आई बाबांनी जे काही सांगितलंय ना त्याच्यावरनं मी सांगते की आई सांगत होते की मी तुम्हाला घेतलं, दोघींना कुकर घेतला आणि त्या फ्रान्स मध्ये घेऊन गेली आम्हाला. अच्छा. आणि सेफ्टीसाठी. म्हणजे ते कंपल्सरी असायचं फॅमिलीच्या सेफ्टीसाठी. हो तर का? तिथे ती आम्हाला घेऊन गेली. म्हणजे ही नंतरची जी भूमिका आहे ना, एक तर त्या कुटुंबाला म्हणजे पप्पा तर देश संरक्षणासाठी निघून गेले, पण कुटुंबाचं संरक्षण करण्याची जी भूमिका आहे ती आमच्या आईने खूप चांगल्या पद्धतीने निभवली. म्हणजे आणि शी इज वेल एज्युकेटेड. त्यावेळेसची ती BEd आहे, ती एक चांगल्या पदावर काम करू शकली असती, परंतु बाबा दूरवर असायचे आणि बाबांसोबत अधूनमधून जावं लागायचं, त्यामुळे ती स्वतःचं करिअर शिक्षित असं सुद्धा करू शकली नाही. आणि परंतु त्यांनी दोघांनी त्यांचं स्वप्न मात्र आमच्या 4ही मुलांच्या मधून साकार केलं. आम्ही 4ही मुलं वेल एज्युकेटेड आहोत. त्यांनी शिक्षणावर भरपूर भर दिला आणि आम्हाला चांगलं शिक्षण दिलेलं आहे. आज मी स्वतः डॉक्टरेट केलेलं आहे योगशास्त्रामध्ये. माझी मोठी बहीण इंजिनियर आहे, माझी लहान बहीण आर्किटेक्ट आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे. असं एकदम एज्युकेटेड परिवार आम्ही आहोत, बिकॉज ऑफ बोथ माय मॉम अँड पप्पा. मॅडम, तुम्ही जे बोलले, खरोखर मला तेच म्हणायचं आहे की बाबा तिथे ड्युटीवरती आणि जी घरी महिला असते, जी मुलांकडे लक्ष देते, म्हणजे आजीने स्वतः मुलांना शिकवलं. बरोबर. छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, पण मुलांचं शिक्षण त्यांनी खंडित केलं नाही.
बरोबर. आणि मॅडम स्वतः ज्या विश्वविक्रमी आहे, त्यांनी 103 तास जो योगा केलेला आहे तो वडिलांचाच वारसा आहे, कारण त्यासाठी जिद्द लागते. बरोबर आहे. हम होंगे कामयाब. येस, माझे बाबा आणि मी आम्ही जेव्हा रेकॉर्ड झाला त्याच्यानंतर आम्ही मोदींना भेटायला जेव्हा गेलो तर त्यावेळेस मोदींनी विचारलं मला की आवा मांडा वेळा केम करे की आवा 103 कलाक योगा करायचे. तेव्हा मी त्यांना एकदम असं प्राऊडली बाबा बरोबर होते की हे सगळं ना तुमच्यासाठी आणि हे माझ्या बाबांकडनं आलं. देशभक्ती माझ्या बाबांकडनं आली. देशासाठी काहीतरी करावं असं वाटलं आणि म्हणून रेकॉर्ड केला आणि देशासाठी आजही मला भरपूर बाहेरून ऑफर्स होते, परंतु मी ते सगळे म्हणजे त्यांना नकार दिला. आणि माझा देश हा माझ्यासाठी फार मोठा कॅनव्हास आहे. हे बाबांनी जे बीज माझ्यात रोवलं आहे त्यासाठी मी आपल्या देशासाठीच काम करते आहे. बरोबर. मॅडमचे वाक्य खूपच मनाला लागून गेलेलं आहे. मॅडम 2 पैशासाठी आपण आपला देश सोडून आपलं जे स्किल आहे, हो, बरोबर ना, बरोबर. जे आपलं नॉलेज आहे ते आपण बाहेर जाऊन त्याचा उपयोग इतर देशांना होतो. बरोबर आहे. तर काय मिळतं आपल्याला? थोडेसे जास्त पैसे मिळतात. हो, बरोबर आहे. तर मॅडमने जे ठरवलं की इथेच राहायचं आहे आणि ही अशी जी फॅमिली आहे ही सामान्य फॅमिलीसाठी एक मोठी प्रेरणा आहे की आपण काय करू शकतो. आजकाल जे काही आहे, जे पती आहे थोडेसे जातात, आठवड्याभर बाहेर जातात, मीटिंग साठी जातात, जॉब साठी जातात, महिला लगेच थोडस वातावरण खराब करून टाकतात. बरोबर. परंतु सोल्जरच्या पत्नी अनेक महिने पती तिकडे जरी गेले तरी इकडे ते न रडता न स्वतःला काहीतरी कमीपणा ठेवता मुलांकडे लक्ष देतात. तर आजी एक सांगायचं आहे की बाबा जास्तीत जास्त किती महिने जायचे, मग तुम्ही जो काही कालावधी आहे अनेक महिने ते कसं ऍडजस्ट करायचे ते म्हणजे कधी 1 महिना कधी असं, पण त्या काळात असायचं ऍडजस्टमेंट हो. सगळ्या बाबतीत. असं म्हणजे तुम्ही स्वतः ते स्वतःला असं- खंबीर केलं होतं. खबरे करायचे आणि सगळं म्हणजे घरात असायचं, त्याच्यामुळे काही चिंता नसायची ना की आपल्याला काय कसं करायचं, काही नाही, सगळं व्यवस्थित असायचं. ज्यावेळेस आजी युद्ध चालू झालं, म्हणजे तुम्ही 2 युद्ध, किती युद्ध लढले? हे 2 आहे, पण मी 71 मध्ये. हा, लग्नानंतर तुम्ही एक युद्ध स्वतः अनुभवलं. मग त्यावेळेस जे मनातून विचार असेल, तुम्ही मुलांकडे लक्ष देत आहे, तुमचं दिनचर्या चालू आहे, पण तिथे युद्ध चालू आहे, तर आपले पती तिकडे आहे, तर काय होईल? रोजची जी काळजी आहे, फॅमिली आहे, मुलं आहे, तर तो अनुभव थोडा आम्हाला ऐकायला आवडेल. जेव्हा युद्ध सुरू झालं ना तेव्हा हे घरी येतच नव्हते म्हणजे. आणि मग त्या लोकांनी सांगितलं की बाई ज्यांना फॅमिली पाठवायची असेल गावी त्यांना पाठवा. त्यांनी पाठवून द्या, हे लोक येणार नाही आमच्यासोबत. गाडी आली, त्याच्यात ज्यांना जायचं ते फॅमिली घेऊन, बायकाच फक्त, बायका आणि मुलं. ओके. मग माझ्या 2 मुली, मी, आम्ही गेलो म्हणजे त्या गाडीत बसून त्या लोकांनी आम्हाला स्टेशनवर पोहोचवलं. आणि स्पेशल ट्रेन होती तेव्हा, फक्त सैनिक लोकांसाठी, इतरांसाठी नाही. आणि मग ते लोकांनी सगळी व्यवस्था केली होती, खाणं पिणं सगळं काय. आणि आपलं स्टेशन आलं की उतरायचं. मग मला नंदुरबारला जायचं होतं माझ्या माहेरी. अच्छा. तर भुसावळ स्टेशन आलं, उतरली मी, रात्रीचे 12 वाजले होते. ही पोरगी ती पोरगी शुकशुकाट स्टेशनवर, भुसावळ 12 वाजता स्टेशन. रात्री. हा. आणि मग तरी पण हिंमत धरून बस राहिली पोरींना घेऊन. मग मला सांगितलं ताई तिकडे 5 वाजता गाडी लागते नंदुरबारला जाणारी, त्या प्लॅटफॉर्मवर जा म्हणे. मग मी तिकडे गेली, तिकडे बसली, नंदुरबारला 12 ते 5 तास स्टेशनवर. बाबाचं कुठलं गाव आहे? अहमदाबाद. मग तुमच्या लग्नाविषयी अजून आमच्या प्रेक्षकांना आवडेल. माझ्या आत्या वगैरे गुजरातला आहे, गेलेल्या आहेत. ओके. मग त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबर लग्न त्यांच्या झालं. माध्यमातून हा. ओळख झाली. हा. हो माझ्या आत्या मोठ्या आत्या तिथं होत्या. हो हो. चालेल. आणि मग लग्नानंतरचा हा जो परिवार आहे कसं होतं आजी? मुलींचा परिवार आणि मुलांचा परिवार सगळं चालीरीती, रूढी परंपरा, आवड निवड वेगळी असते. मग तुम्हाला कसं जाणवलं या परिवारामध्ये आल्यानंतर, कसं जाणवलं तुम्हाला? नाही, या लोकांचं म्हणजे आपल्यासारखंच होतं. ओके. पण जेव्हा गुजरात मध्ये राहायची वेळ आली तेव्हा थोडा फरक जाणवत होता. त्याचं तिकडचं जेवण हे ते आपलं. आणि पण नंतर मी त्याप्रमाणे शिकली सगळं आणि त्याप्रमाणे आमच्या घरात चालतात जेवण वगैरे. आजीचं माया जे नंदुरबार आहे नंदुरबार तिथे एकदम मिरचीचा ठसका असतो. मसाला. आणि सर शिरीष कुमारांचं पण गाव नंदुरबारच आहे. हो का? हो.
त्या शिरीष कुमार म्हणजे त्यांनी इंग्रजांच्या गोळ्या अंगावर झेलल्या देश स्वातंत्र्यासाठी. 15 वर्ष वय होतं त्यांचं, त्यावेळेस त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध मांडलं. आणि बहुतेक मला असं वाटतं, आपण म्हणतो ना की जोडा हा वरून लिहिलेला असतो, कदाचित ह्या दोघांचा जोडा पण म्हणून वरूनच लिहिलेला असेल की एक असे भूमी की जिथे देशासाठी रक्त सांडलं गेलेलं आहे, त्या भूमीवर जन्म घेतलेली माझी आई आणि देशासाठी लढणारे माझे बाबा. आणि थोड्या वेळापूर्वी आईने जे सांगितलं की ती एकटी 5 तास भुसावळ सारखे, त्यावेळेस भुसावळ हे एकदम मी ऐकलेलं आहे सगळं की असं रिस्की असं स्टेशन असं असायचं, आणि 5 तास ती 2 छोट्या छोट्या मुलांना घेऊन तिथे थांबली. हे पण एक तिचं धैर्यच आहे, आणि हे धैर्य तिच्यात असल्यामुळे कदाचित भगवंताने यांचा जोडा तयार केलेला असावा, जो की वरून आपण म्हणतो ना की जोड्या ह्या लिहिलेल्या असतात. तर त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. बरोबर. 8 to 2 years. हो. लग्नाला साधारण किती वर्ष झाले? 60 वर्षापासून म्हणजे हा आता जोडा. बरोबर सापूर्ण होतील हो ना. डिसेंबरला. आणि आजी माझ्या चॅनलच्या आणि माझे जे प्रेक्षक आहे, शुभेच्छा आहे की जोडा 100 years पाहिजे. तर मित्रांनो, असं हे छान कुटुंब आहे ज्यांनी मुलांनाही घडवलं. मॅडमनी स्वतः विश्वविक्रम केल्यामुळे मला अधिकच चांगलं वाटत आहे की इतरही जे सामान्य कुटुंब आहे, बरोबर ना, त्यांनी अशी प्रेरणा घ्यायची आहे की सोल्जरचं जे लाईफ असतं ते एकदम धकाधकीचं लाईफ असतं, बरोबर. आणि आपण एकदम सेफ्टी झोन मध्ये आपण वावरतो. तर आपल्यामध्येही देशभावना पाहिजे. जसे की मी चॅनल काढण्याचा जो उद्देश आहे की आपला देश एकदम स्वच्छ झाला पाहिजे, क्लीन, 100% स्वच्छ. जे पाणी आहे म्हणजे जीवन आहे ते आपण जास्तीत जास्त वाचवलं पाहिजे. व वृक्षारोपण आपण झाडं जास्तीत जास्त लावले पाहिजे. त्याच्याने काय होईल, आपल्याला ऑक्सिजन मिळेल, स्वच्छता असल्यामुळे आपलं ट्रॅव्हलिंग वाढेल, इतर लोक आपल्याकडे येतील, इतर देशातले, व आपण एकमेकांशी प्रेमाने राहायचं आहे. बाबा जे लढले आपल्यासाठी लढले, मग आपलं बॉन्डिंग कसं पाहिजे, शेजारी पाजारी गावोगावचे आपसातले छोट्या छोट्या गोष्टी वाद आपले सोडले पाहिजे. पण मॅडम, तुम्ही पण मला एक थोडा अनुभव सांगा की जेव्हा तुम्हाला कळायला लागलं तर बाबांनी तुम्हाला काय काय अनुभव सांगितले. आता बाबांचा वय झाला 82. बाबांना थोडंसं ऐकायला थोडा प्रॉब्लेम आहे, कारण ते होते एअरफोर्सला. तर एअरफोर्स कोई-7 चा आवाज एकदम भयंकर असतो. तर त्या काळात कधी कधी ते मिळायचं इंस्ट्रुमेंट, कधी कधी मिळायचं नाही. त्याचे परिणाम बाबांना आपल्यासाठी, मित्रांनो, देशसेवेसाठी बाबांचे कान हे थोडे कमजोर झालेले आहे. परंतु ज्या मॅडम आहेत ते त्यांचा अनुभव सांगतील. तर मॅडम, तुम्ही थोडा अनुभव जरा त्याची थोडी भर द्यायची आहे. म्हणजे बाबा तर खूप काही सगळं सांगत असतात. त्यातला एक अनुभव मी त्यांचा सांगते की बाबांनी इंदिरा गांधी बरोबर पण काम केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं, असं सांगितलेला अनुभव आहे की एकदा ते इंदिरा गांधी बरोबर विमानातून प्रवास करत होते आणि ते विमान अहमदाबाद वरनं जाणार होतं. तर आता खूप वर्ष सैनिकांना आपलं गावाकडे जाता येत नाही ना. तर तो जेव्हा त्यांना कळलं की हे विमान माझ्या गावावरनं म्हणजे अहमदाबाद वरनं जाणार आहे, तेव्हा त्यांनी पायलटला रिक्वेस्ट केली की जेव्हा विमान अहमदाबाद वरून जाईन तेव्हा थोडंसं खाली घे, मला माझं गाव बघायचंय. तर ते पायलटने त्यांना थोडंसं निगेटिव्ह हे केलं की असं नाही होत आहे ना. परंतु म्हणजे इंदिरा गांधींनी ते त्यावेळेस ऐकलं आणि त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही. परंतु जेव्हा विमान अहमदाबाद वरून जायला लागलं तेव्हा त्यांनी पायलटला ऑर्डर केली की विमान खालून घ्या थोडंसं, आणि पप्पांना हाक मारले की गवांडे बघा तुम्ही तुमचं गाव अहमदाबाद. म्हणजे काय भाव असेल ना त्यावेळेस पप्पांच्या की माझं गाव मला बघायचंय. म्हणजे माझं गाव सुद्धा मला बघता येत नाही, का नाही बघता येते ना. तर आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे, या देशासाठी त्यांनी हे सगळं सहन केलेलं आहे. यांच्यासाठी कितीतरी सैनिक आहे की त्यांनी अशा पद्धतीने आपल्या भावनांना दमन केलेलं आहे, भावाला दमन केलेलं आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत, देशाला जगवण्यासाठी लढलेले. तर आपलं आता कर्तव्य आहे की असा ह्या आपला सुंदर भारत देश, त्याच्यासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून सरांनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की माझा देश हा स्वच्छ असला पाहिजे, माझा देश हा निरोगी असला पाहिजे, माझ्या देशाचं आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे, आणि मी ज्या भूमीवर जन्म घेतलेला आहे त्या भूमीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. छोटस का असेल ना, स्वच्छता
छोटीशी स्वच्छता जरी तुम्ही ठेवली ना, आपला परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी ते देशासाठी फार मोठं काम होऊ शकतं. तर तुम्हाला पण सॅल्यूट आहे ऍक्च्युली की तुम्ही तुमच्या चॅनलच्या मार्फत हे घराघरात संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, स्वच्छतेचं महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला सुद्धा खूप 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 धन्यवाद सर. आजीला पण हा विषय सांगेल. आजी, मी जी सक्षम फाउंडेशन तयार केलेली आहे, हा जो युट्यूब चॅनल तयार केलेला आहे, मला स्वच्छतेची आवड आहे, सामाजिक कार्याची आवड आहे. तर असं जे आपण जे चर्चा करतो, तर जे काही मुलं आहेत, काही कुटुंब आहेत, थोडेसे हा रस्ता माझा नाही, ही बस माझी नाही, जे काही शासकीय जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, साधन सामुग्री, तर त्याचं नुकसान करतात. तर मला असं वाटतं जे देश प्रगत झालेले आहेत, जसे की जपान वगैरे, तिथं हा रस्ता माझा आहे, ही लाईट माझी आहे, बरोबर ही आहे. बस माझी आहे, त्याची काळजी घेतात. तर उद्देश असा आहे की आपला देश कसा डेव्हलप होईल. आता हे जे आहे, हा जो परिवार आहे संरक्षण खात्यातील, हा स्वतःच्या कुटुंब सोडून स्वतःला जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करतो. मग आपले कर्तव्य काहीतरी बनतं सामान्य नागरिकाचं. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी 100%. तर बाबा, तुम्ही मित्रांनो, बाबांना सर्व आठवत आहे. त्यांनी जे जे युद्ध जवळून बघितलेलं आहे, जे झेललेलं आहे, त्याच्या डोळ्यात आनंद, अश्रू, आणि ते म्हणजे त्याला फ्लॅशबॅक मध्ये गेलेले आहे बाबा, की त्यांनी कसं त्यावेळेस फायटिंग कसं फेस केलं, म्हणजे मृत्यूशी झुंज दिली. तर बाबा, जिथं तुम्ही होते, युद्ध चालू होतं, असे काही क्षण आले का की तुम्हाला वाटलं की आता आपलं काही होऊ शकतं? हो. ते जरा आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवातीला एकदम स्टार्टिंग मध्ये त्यावेळेस असा एक अटॅक आला, पण ते लोक काय रात्री पॅराट्रुपिंग करायचे, त्यांचे सोल्जर्स वगैरे असे पसरवून द्यायचे ओके. एरोग्रामच्या आसपास. तिकून मग ते करत वर्णन करायचे कसं काय काय. रात्रीची वेळ होती आणि सायरन वाजलं. तिकडे पण ते शत्रू लपलेले होते, त्यांनी बरोबर त्यांच्याकडे एक 47 वगैरे असायचे, ते पण रेडी होते आणि आम्हाला सुद्धा एक हे दिलं. तर असं वाटायचं की चला आता काय होईल बा, त्रासाचं काम आहे, आता काय करावं. पण काय नाही, आता आपल्यावर आली आहे तर काहीतरी करायलाच पाहिजे देशाकरता म्हणून. कसं करतात आणि देशाकरता केले, त्यामुळे आज मी व्यवस्थित आहे. आज मला जे मिलिटरी पेन्शन मिळते देशाकरता, लाईफ लो, त्याच्यामध्ये अशा काही आहे म्हणजे प्रोव्हिजन की 80 वर्षानंतर आम्हाला जे 40% वाढते, अशा रीतीने वाढतं पेन्शन. त्या रीतीने वाढून चांगलंच म्हणजे हेडसम मला सॅलरी होते मिळत एअरफोर्स मध्ये तेवढी. तेवढं आज रिटायर झाल्यावर मला पैसे मिळतात 60 वर्षात. आणि त्याच्यामुळे आय एम फार आनंदी आहे. बरोबर. बाबांनी नाव कोणाचं घेतलं? मिसेस आहे, आजी. म्हणजे बाबांना तेव्हाही आठवण होती, आजही आठवण आहे. तर तुम्ही पण बाबांचं बाबांची थोडस मनोगत व्यक्त करा. तुमचा संसाराचा जो सार आहे, कसा अनुभव आला तुम्हाला संसार करताना, थोडं मनोगत व्यक्त करायचं आहे. थोडा स्वभाव स्ट्रिक आहे, असणार मिलिटरी मॅन, म्हणजे पोरांना एकदम शिस्तीत आहे. पण ते चांगलंच आहे. पोरं व्यवस्थित आहे, माझी चौघही पोरांचं शिक्षण व्यवस्थित झालं, सगळं काही व्यवस्थित, लक्ष दिलं सर्व. पण ते यांचा स्वभाव कडक असल्यामुळे. आता कसं सोबत आजी, आता सोबत सांगा आमच्या प्रेक्षकांना. मुलीला हे बा, तुझे खरंच सांगते, त्याचा स्वभाव स्ट्रिकच आहे, स्ट्रिकच आहे. आजी पण असं मिलिटरी वाले ते असणारच, ते आपण गृहीत धरून चालायचं. म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे कसं आहे, ते त्यांना डिसिप्लिन मध्ये राहायला, आणि तो डिसिप्लिन आपल्याला स्ट्रिक्ट वाटतो. बाकी आता ते त्यांना तसं शिकवलंच गेले. देशभक्तीचा पहिला जे काही ब्रीदवाक्य असेल ते डिसिप्लिन आहे. आणि आय थिंक योगचं पण पहिलं वाक्य जे आहे, अथ योग अनुशासन, म्हणजे योग हे डिसिप्लिन आहे. तर म्हणजे मला तर बाबांचं डिसिप्लिन मी ऍक्सेप्टेड आहे, आणि मी पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्य व्यतीत करते. तर मला ते अजिबात असं स्ट्रिक्ट वगैरे वाटलं नाही. ओके, ठीक आहे असं. आणि एक विशेष म्हणजे मिलिटरीत असं पण कधी त्यांना व्यसन नाही कोणत्या गोष्टी. हे एक विशेष आहे. म्हणजे मला ते गर्व वाटतं की बाई आपल्या नवऱ्याला काहीच व्यसन नाही, फक्त त्यांना चांगले चांगले पदार्थ खायला आवडतात, बस तेवढेच आहे. पण ते असं फालतू पैसा आहे खर्च करत, ते चांगलं. आणि आई आमची सुगरण आहे.
हो. म्हणजे तिला पदार्थ बनवायला खूप आवडतात छान. आणि खाऊ घालायला पण खूप आवडतात. खूप चांगली गोष्ट, खूप चांगली. पण आजी जे आहे ना स्वभाव, जो तुम्ही बोलले डिसिप्लिन बोलले, आजीशाही फ्लॅशबॅक मध्ये आजी गेलेले आहेत. त्यांनी ते दिवस आठवत, त्यांच्या डोळ्यापुढे ते चित्र येत आहे. कारण मित्रांनो, आपण जे टीव्हीला बघतो वॉर चालू म्हणतात, अरे खूप छान गोळी मारली, पण तिथे जो व्यक्ती जातो, गोळी जवळून जाते, कानाला लागते, अपघात होतो, आणि इथं कुटुंब काळजी करतो. त्यावेळेस रेडिओ असेल, मला वाटतं बातम्या रेडिओवर त्याची काळजी. त्यावेळेस रेडिओवर असायच्या. बरोबर ना? हमला झाला, इतके लोक आपले गेले. फ्रान्स मध्ये गेल्यावर पण बॉम्बिंग झाले तर असं स्प्रिंकल दिसायचे हो, आकाशात. बॉम्ब हा, स्प्रिंकल दिसायचे. बरोबर. आणि जो विषय आहे की डिसिप्लिन, मॅडम, तर मिलिटरी मध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन, बरोबर. हा पहिला नियम. ऑर्डर दिली म्हणजे दिली, नो चॅलेंज. बरोबर, ही गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट वेळेचं बंधन. बिलकुल. ह्या टाइमला तिथं हजर पाहिजे म्हणजे पाहिजे, ऑन द ग्राउंड. येस. बरोबर. या दोन गोष्टी. मग तो स्वभाव घरी येतो, त्यामुळे मुलं व्यवस्थित घडले जातात. तो प्लस पॉइंट आहे ना. Plus point. पॉइंट येतो. नाहीतर आपणच म्हणतो अरे होईल, जाऊ, करू, मुलं अजून चारपट आळशी. हो हो हो. बरोबर ना? बरोबर. तर मॅडम, तो अनुभव बाबा सांगा. तुम्ही मुलगी आहात बाबांची. नाही, मी तर त्यांचं त्या जिवंत उदाहरणच आहे. कारण योग हे शिकवतं ना, वेळेचं महत्व योग शिकवतं. डिसिप्लिन, योगाचा पहिलाच श्लोक मी तुम्हाला थोड्या वेळ सांगितलं, आता योग अनुशासन. म्हणजे योग म्हणजे हे डिसिप्लिनच आहे. तर त्यामुळे ते त्यांच्याकडनंच आलंय माझ्याकडे. मी तर अगदी सगळ्यांना सांगत होते, मोदींना पण हेच सांगितलं की देशभक्ती जी आली ना माझ्यात, ती त्यांच्याकडनंच आलेली. डिसिप्लिन जे आलेलं आहे, आणि त्या डिसिप्लिन मुळे मी योग करू शकतो. आणि योगाला डिसिप्लिन अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला कालावधीत श्वास घेता आला पाहिजे, रोखता आला पाहिजे, सोडता आला पाहिजे, होल्डिंग करता आलं पाहिजे. हे डिसिप्लिन असेल तरच होऊ शकतं. अदरवाईज केव्हाही अदरवाईज मग कसाही श्वास घेतला, कशाही श्वास सोडला, तर तसं चालत नाही. आणि ऍक्च्युली आता हे जे काही तरुण पिढी आहे आपली, ही डिसिप्लिन तोडते आहे आणि त्यामुळे निसर्ग नियमांचा ऱ्हास करते आहे, निसर्ग नियमांचं उल्लंघन करते आहे. आणि त्याची कॉस्ट आपण डायरेक्ट इनडायरेक्ट आपले हेल्थ इश्यू होत आहे. तर आणि हे फार गरजेचं आहे की आपलं आरोग्य ही खरं आपली प्रॉपर्टी आहे. आणि पैसा हा नंतरच गोष्ट आहे. कोविडने आपल्याला शिकवलं की कितीतरी गडगंज श्रीमंत असणारे व्यक्ती सुद्धा स्वतःचे प्राण वाचवू शकले नाही. जर त्यांनी योग डिसिप्लिन अंगीकारलं असतं तर कदाचित त्यांचं जीवन वाचले असते. आणि हा मंत्रच कोविडने दिला की डिसिप्लिन तुमच्या आयुष्याला असणं हे फार महत्वाचं आहे. आणि मी स्वतः सुद्धा त्याच विषयावर काम करते सर. यज्ञ माझं प्रोजेक्ट आहे, य फॉर योग, गे फॉर ज्ञान. योग और ज्ञान से पुरुषार्थ ही माझ्या प्रोजेक्टची टॅगलाईन आहे. जवळजवळ 5,000 सिनियर सिटीजन माझ्या बरोबर काम करत आहेत. आणि आम्ही शाळांमध्ये जाऊन हेच डिसिप्लिनच शिकवण्याचं, म्हणजे योग शिकवण्याचं कार्य करतोय. डायरेक्ट इनडायरेक्ट डिसिप्लिन शिकवण्याचं काम आम्ही करतो. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी सीमाचे संरक्षण केलं, बॉर्डर. आणि मॅडम जे आहे त्या देशामध्ये, म्हणजे आम्ही सर्व ग्रुप, तसे मलाही समाजकार्याची आवड आहे, मॅडमही समाजकार्य करत आहात, तर त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायचं आहे. मॅडम ज्या स्वतः जाता, स्कूलमध्ये जाता, नंतर काही महिलांमध्ये जाता, वयोवृद्ध लोकांना ते योग शिकवता. तर आरोग्याचा प्रश्न मॅडम खूप वाढत चाललेला आहे, जनजागृतीची खूप गरज आहे. बरोबर. आणि अजून एका विषयाकडे मला यायचं आहे. गप्पा मारता मारता एक आठवलं, आजी, आता जे नवीन जे जोडपे आहेत, किंवा असं पकडा की जीवन जगताना फॅमिली, आता वेळ असतो भरपूर, 2 पैसे पण आलेले आहेत, आता मॉलमध्ये जाता, हॉटेलमध्ये जाता, मस्त छानसं जीवन जगता, आनंद घेत, परंतु तुमच्या जीवनामध्ये असं काही होतं की बाबा कधी तुम्हाला फिरायला घेऊन जायचंय का? ते त्यांना फार आवड होती. अरे बापरे, छान छान. म्हणजे आम्ही बाईकवर अमृतसर आहे, जलंधर आहे, असं बाईकवर जायचं तेव्हा त्या काळी. आणि हॉटेल म्हणजे ते पंजाबी धाबे असायचे ना त्या काळी, म्हणजे भारी हॉटेल नसायचं, पण ते त्या काळात तिकडे जेवायला वगैरे नाही. म्हणजे बाबांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, ऍज अ सोल्जर म्हणून, ऍज अ फॅमिलियर म्हणून. बाबा, तुम्ही जे फिरले त्यावेळेस गाडीवरती, आजीने सांगितलं, आजीने तुम्ही वेळ दिला, तर तो थोडा अनुभव सांगा फॅमिलीसाठी. तुम्ही कुठे कुठे फिरता? कुठे आम्ही जायचो फिरायला, ओके, बरोबर जायचो, काही पण असो, पूर्ण फॅमिली आम्ही शेअर करायचो.
आणि मला एकट्याला काही खायला आवडायचं नाही. कोणती वस्तू काही मी खायचो तर पोरांकरता पण घेऊन जायचो आणि त्यांच्या बरोबर सुद्धा खायचो. माझी ती भावना नेहमी माझ्या मुलांबद्दल आहे. मुलांना मी शिकवलं, ते हुशार निघाले. सगळ्यात मोठी मुलगी MSM मध्ये शिकली, नेहमी फर्स्ट यायची. तिचं नाव बोर होते. खूप छान. आणि या योगामुळे ती प्रधानमंत्रीची लाडकी झाली. बघितलं ना फोटो, हो. खूप मोठी. प्रधानमंत्री ते राहिले, त्यांच्याबरोबर त्यांना आणा. मला पण प्रधानमंत्री म्हणा, छोकरी तुम्हारी बहुत होशियार झाली. तुम्हाला सॅल्यूट आहे, तुम्हाला सॅल्यूट आणि आहे. मला प्रधानमंत्री खरं म्हणजे मी BSNL मध्ये असताना सेवा खाप केलेली. अच्छा. मी तिथे PR होतो. ओके. तर सगळीकडे ती अरेंजमेंट जेव्हा ते गुजरातचे CM होते हा, गुजरातचा त्यावेळेस. हो 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 CM होते ना हे हे CM होते. मुख्यमंत्री हो, हो. नरेंद्रजी मोदी. हा, yes, yes, yes. काही असलं तुम्हाला काम असायची बरोबर, तर बोलवायचे म्हणे. बरोबर. तर તમારા તરફથી કઈ શીખવા મળે છે કે લોકોને. બરોબર. તમે ખરેખર તારી તમારા અંડરમાં જે છોકરાઓ છે તમારાથી ગભરાય છે, કારણ તમને કામ પ્રિય છે. તમે કામ કરો, વ્યવસ્થિત કામ કરો. કોઈ પ્રોબ્લેમ છે તમારે, મને કહો, હું તમને હેલ્પ કરીશ. તો ઘણી વાર એ લોકોને હું પૈસાની મદદ પણ કરતો. तर मित्रांनो, अशा प्रकारे बाबांचा अनुभव खूप आहे. हा एका शूट मध्ये पूर्ण होऊ शकत नाही. जसे जसे संधी मिळेल, काही फंक्शन असतील तसंच आपण, कारण त्यांचा आता 82 इयर्स आहे. तर इतका मोठा जो कालावधी आहे मित्रांनो, बाबांचा अनुभव खूप आहे. तर वेळोवेळी मलाही आवडेल शूट करायला. मॅडम, वेळोवेळी मला संधी मिळेल त्यावेळी आजी नक्कीच येणार. कारण मला ह्या गोष्टी ज्या ना ह्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजे. नवीन जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे. देशसेवा वाढली पाहिजे. जसं की मी बोलतो की शासकीय ज्या ज्या इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या ज्या साधन सामुग्री आहे, ती जपली गेली पाहिजे. हे जरी केलं तर खूप झालं. झाडं जास्तीत जास्त लावा, पाणी वाचवा, स्वच्छता राखा, एकमेकाला हेल्प करा. हो बरोबर. बरोबर. आजी, तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आमचं जे कार्य आहे त्याबद्दल एक वाक्य वापरतो, एक जोड देतो. अखिल नाशिक जिल्हा व अखिल नाशिक महानगरपालिका या लेवलला संघटन करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये असं आहे की छोटं छोटं चौक आहे, जसे की आपली कॉलनी आहे, आपली बिल्डिंग आहे, छोटे छोटे गाव आहे, तिथे आम्ही आमच्या सक्षम आधार फाउंडेशनच्या माध्यमातून व हा जो ग्रुप आहे, असाच ग्रुप आम्हाला खूप जॉईन होत आहे. जसं की मॅडम आहे, मॅडमचंही भरपूर मोठा ग्रुप आहे, भरपूर मोठं सामाजिक कार्य आहे. तर स्लम एरिया असो, गाव असो, कॉलनी असो, तिथे चौकात साफसफाईचं आम्ही अभियान सुरुवात केलेली पण आहे. आणि त्यात अजून जरा जोमाने सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व लोकांचा सहभाग घेऊन, कारण प्रत्येकाला इच्छा असते. तर जे जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघत असेल त्यांना मी नम्र विनंती करेल, जसे बाबांनी देशसेवा केली सीमेवरती, तशी आपण देशसेवा करूया आपल्या आपल्या ज्या ठिकाणी निवासस्थान आहे तिथे. तर कोणालाही कुठेही स्वच्छता अभियान राबवायचं असेल, वृक्षारोपण करायचं असेल, आमचा नंबर खाली येणार आहे, आम्हाला फोन करायचा आहे व तुम्ही योगदान करायचं आहे. तिथे आपण स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जलसंवर्धन असे अनेक कार्यक्रम घेणार आहोत. तर हा जो परिवार आहे, जसं की मला वाटलं मी माझ्या परिवारातच बसलेलो आहे, तर अशा काही आपण या गोष्टी आताच्या तरुण मुलं लगेच माघार घेतात. तर या पिढीने ते सगळं सोचलेलं आहे. तर बोलण्यासारखं खूप काय आहे. तर मित्रांनो, एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, म्हणजे सर्वांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होईल. एवढं तुमच्याकडून अपेक्षा आहे. नमस्कार, धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, धन्यवाद.